वेळ बदलते, फक्त संयम ठेवायला हवा. मी माझा किस्सा सांगते. मी लहान होते, 2री-3रीत असेल मी, आणि एक दिवस असंच झालं होतं की मला डब्यामध्ये न्यायला काहीच नव्हतं घरी, आणि मी अक्षरशः डब्यामध्ये पार्लेची बिस्किट नेलं होतं. त्यावेळेस ते 2 रुपयाची पुडे असे भेटायचे, आणि मला अजूनही आठवतोय तो दिवस. पार्लेजीचं बिस्किट मी नेलं, आणि मग सगळे लंच टायमिंगला सगळे आम्ही एकत्र यायचो, स्कूल फ्रेंड, स्कूलमेट, आणि मग सगळ्यांचे डबे उघडल्या जायचे. जे ज्यांच्या डब्यात ज्यांनी आणलेलं आहे तर ते शेअरिंग करायचो. पण तो दिवस होता आणि माझ्याकडे फक्त पार्लेजी बिस्किट होतं. मी खोटं सांगून दिलं की मी जेवले म्हणून. आज जरा लवकरच जेवले, आणि मग मी क्लासरूममध्ये गेले, कारण बाकी सगळे बाहेर गेले होते लंचसाठी. क्लासरूममध्ये कोणी नव्हतं. मी डब्यातून पार्लेजी बिस्किट काढलं, आणि मग त्याच डब्यामध्ये माझी जी बॉटल होती पाण्याची, पाणी त्याच्यामध्ये ओतलं, आणि त्याच्यामध्ये बिस्किट बुडवून खाल्लं. तो दिवस होता. आणि आज दिवस आहे जिथे स्वामी कृपेमुळे मी 2 घास सुखाचे खाऊ शकते. का? कारण मला विश्वास होता एक दिवस आपली ही परिस्थिती नक्की बदलेल. आज आपल्या आई वडील आपल्यासाठी काय कष्ट करतायत याची फक्त जाणीव जर तुम्ही ठेवलीत ना, आणि देवावर विश्वास ठेवलात ना, तर परिस्थिती बदलते. श्री स्वामी समर्थ.